परम आदरणीय गुरुजी हे स्वयंसेवकांच्यावरती किंवा धारकऱ्यांच्यावरती अत्यंतिक प्रेम करणारे, किंबहुना आईने आपल्या मुलांवर प्रेम करावं आणि त्या मुलांची काळजी घ्यावी, इतकी प्रचंड काळजी गुरुजी हे नेहमी सर्वांची घेत असतात. एक मला प्रसंग आठवतोय. अशीच मोहीम होती आणि मार्ग अत्यंत दुर्गम होता. असं लक्षात आलं की 200 जणांची एक तुकडी ही ती प्रत्यक्षात जिथे मुक्कामाचं स्थान आहे त्या ठिकाणी पोचलेलीच नाहीये. गुरुजी त्यांची वाट पाहतायत. रात्रीचे जवळजवळ 1:30 वाजून गेलेले होते. गुरुजी अखंडपणाने वाट पाहतच तिकडे डोळे लावून बसलेले होते. आणि एकदम असं लक्षात आलं की दूर अंतरावरती डोंगर दऱ्याखोऱ्यात कुठेतरी लुकलुकणाऱ्या अशा काही दिव्यांचा प्रकाश दिसायला लागलाय. आणि मग एकदम त्यांच्या लक्षात आलं, अरे हे नक्की आपल्या धारकऱ्यांच्या पैकी कोणीतरी असले पाहिजे. आणि मग गुरुजींनी साधारणपणाने 2-2:30च्या दरम्यान तिथून काही कार्यकर्त्यांची तुकडी हातात विजेऱ्या घेऊन त्यांना पाठवलं. ज्या दिशेने प्रकाश येत होता त्या दिशेने ते निघाले. आणि आनंदाची गोष्ट अशी, खरंच ते धारकरी आपल्या मोहिमेतलेच होते की ज्यांची वाट चुकलेली होती. त्यांची म्हणजे हे जे इथून गुरुजींनी पाठवलेले ते धारकरी आणि वाट चुकलेले धारकरी यांची भेट झाली. आणि त्या सगळ्या 200 जणांच्या तुकडीला घेऊन हे धारकरी पुन्हा या ठिकाणी आले. पहाटेचे 3:45 वाजले. गुरुजींना जो झालेला आनंद होता तो आईला आपलं लेकरू खूप दिवसानंतर जे हरवलं होतं ते मिळाल्यानंतर जो आनंद तो गुरुजींच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. आणि मग गुरुजींना जो आनंद झाला त्याच्यामध्ये त्यांना सगळं मिळाल्यासारखं वाटलं. जे त्यांचा आनंद हा हरवलेले पुन्हा प्राप्त झाले, त्यांच्यावरचं संकट दूर झालं आणि आपल्या मोहीम आता पुन्हा निर्विघ्नपणाने पुढे चालणार या समाधानात सगळ्या स्वतःचे कष्ट, स्वतःची विश्रांती सरळ ते विसरून गेले.